तर एक्झाम्पल बघा की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ सांगली बँक लिमिटेड ॲज ॲट 31 मार्च 2020 प्रिपेअर बॅलन्स शीट इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म अँड नेसेसरी शेड्यूल्स. आपल्याला सांगली बँकेचे ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत आणि त्याच्या साह्याने आपल्याला काय सांगितले, प्रिस्क्राइब्ड फॉर्ममध्ये बॅलन्स शीट आणि नेसेसरी जे शेड्यूल्स आहेत ते करायला सांगितलेले आहेत. ओके, तर त्या पद्धतीने आपण एक्झाम्पल पाहूया काय आहे. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स असे दोन बॅलन्सेस दिलेत. तर डेबिट साईडला दिले प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे कोणत्या शेड्यूलमध्ये जाईल, तर ते जाईल शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर दिले इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, हे एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे ते सुद्धा जातील ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला शेड्यूल नंबर 16 मध्ये. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड जाईल इंटरेस्ट एक्सपेंडेड या शेड्यूलमध्ये, जे आहे शेड्यूल नंबर 13. ओके, त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस, ते सुद्धा शेड्यूल नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर या शेड्यूलला जाईल. त्यानंतर डिव्हिडंड फॉर द इयर, डिव्हिडंड दिला आहे तो जाईल ॲप्रोप्रिएशन्समध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ज्यावेळी आपण नेट प्रॉफिट काढू त्यातून हे अमाऊंट वजा केली जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस ही एक फिक्स्ड असेट आहे आणि त्यामुळे ती जाईल शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स्ड असेट्स. त्यानंतर दिलेलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड हे जाईल शेड्यूल नंबर 6 मध्ये कॅश अँड बॅलन्स विथ RBI या शेड्यूलमध्ये. त्यानंतर दिलेलं आहे टर्म लोन्स आहेत, ती जाईल शेड्यूल नंबर 11 शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश क्रेडिट, ते सुद्धा ॲडव्हान्सेसच आहे त्यामुळं क्रेडिट दिलेलं आहे त्यामुळे ती सुद्धा जाईल शेड्यूल नंबर 9 मध्ये. त्यानंतर आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड. बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड हे सुद्धा अमाऊंट जाईल ॲडव्हान्सेसमध्येच, कारण बिल्स परचेस करतो त्यावेळी आपण ॲडव्हान्सेस प्रोव्हाइड करतो त्यामुळे ते ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये ती अमाऊंट जाईल. नेक्स्ट आहे लोन्स टू एम्प्लॉईज. लोन्स आहेत ते सुद्धा शेड्यूल नंबर 9 मध्येच जातील ॲडव्हान्सेस याच्यामध्ये, कारण ते लोन आहे. सर्व लोन ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये जातात त्यामुळे ते सुद्धा शेड्यूल नंबर 9 मध्येच घ्यायचं. हे झाले डेबिट बॅलन्सेस. त्यानंतर दिले क्रेडिट बॅलन्स. त्याच्यामध्ये पहिलं आहे शेअर कॅपिटल. ते आता अमाऊंट खाली झालेले आहेत. ओके, तर शेअर कॅपिटल शेअर्स ऑफ ₹10 इच आपल्याला दिलेत 6 लाख रुपये, ते जाईल शेड्यूल नंबर 1 मध्ये. त्यानंतर दुसरं दिले स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड 3,60,000, ते जाईल शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. त्यानंतर करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट्स असे 3 डिपॉझिट्स दिलेत, ते जाईल शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स या शेड्यूलमध्ये. त्यानंतर दिलं डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे आणि त्यामुळे ते जाईल इंटरेस्ट अर्न्ड, कारण की डिस्काउंट हा बिल ऑफ एक्सचेंज, ज्यावेळी बिल्स परचेस आणि डिस्काउंट केले जातात त्यावेळी त्याच्यावर जो इन्कम मिळतो तो असतो आणि त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं काम आहे बँकेचं. ते शेड्यूल नंबर 13 मध्येच घ्यायचं इंटरेस्ट अर्नमध्ये. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच बॅलन्स, इथं घ्यायचं ओपनिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. त्यानंतर दिले इंटरेस्ट रिसिव्ड, ते घ्यायचं इंटरेस्ट अर्नमध्ये. त्यानंतर दिले कमिशन आणि एक्सचेंज, ते ऑदर इन्कम आहे त्यामुळे ते घ्यायचं शेड्यूल नंबर 14 मध्ये ऑदर इन्कम. नेक्स्ट दिलेला आहे डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ह झालेला आहे 25,000 रुपये त्यामुळे तो घ्यायचा ऑदर इन्कममध्ये. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे बिल्स पेएबल.
बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटीज या शेड्यूलमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. आता आपल्याला पुढे दिले आहेत ॲडिशनल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आहे पहिला आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट ॲज ॲट 31 मार्च 2020 अमाऊंटेड टू ₹60,000. अनएक्सपायर्ड डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे प्रीपेड एक्सपेंडिचर आहे आणि त्यामुळे ते काय करायचं, ऑदर असेट्स या शेड्यूलमध्ये ते घ्यायचं. आणि दुसरा जो इफेक्ट आहे ओके 60,000चा, तो आपण लेस करायचा कुठून, डिस्काउंटमधून. डिस्काउंट जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामधून, म्हणजे इंटरेस्ट अर्न जे आहे ओके त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट घेणार आहे, त्याच्यामधून ती अमाऊंट लेस करायची. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते काय आहे की प्रोव्हाइड डाउटफुल लोन्स टू बी मेड ॲट ₹20,000. RDD दिलेलं आहे, ते प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक इफेक्ट घ्यायचा आणि दुसरा इफेक्ट पुढे घ्यायचा, तर ॲडव्हान्सेसमधून तेवढी रिस्पेक्टिव्ह अमाऊंट वजा करायची शेड्यूल नंबर 9 मध्ये. त्यानंतर दिले मेक नेसेसरी ॲप्रोप्रिएशन्स फॉर स्टॅट्युटरी रिझर्व. स्टॅट्युटरी रिझर्व प्रॉफिटवर आकारायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यायचा आणि दुसरा इफेक्ट घ्यायचा शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस. या पद्धतीने 3 आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आता महत्त्वाचा जो चेंज आहे यावर्षीच्या सिलेबसमध्ये, आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल घेत होतो त्यामध्ये आपण स्टॅट्युटरी रिझर्व हा 20% घेत होतो, परंतु आता RBI रूलनुसार यावर्षी तो स्टॅट्युटरी रिझर्व हा 20% वरून वाढून 25% झाला आहे. त्यामुळं 20% न घेता स्टॅट्युटरी रिझर्व 25% घ्यायचं. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण प्रत्येक 20% घेत होता, जुन्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने अमाऊंट होते त्या पद्धतीने, परंतु ती रेशो बदललेला आहे आणि त्याच्यामुळं आता जो आपण घ्यायचा आहे न्यू रेशो तो आहे 25% आणि त्यामुळं स्टॅट्युटरी रिझर्व नेट प्रॉफिटवर 25%नं काढायचा आणि त्यानंतर मग ती अमाऊंट स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायची शेड्यूल नंबर 2 मध्ये. अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी दिली पहिली त्यामध्ये अनएक्सपायर्ड डिस्काउंट आहे. अनएक्सपायर्ड इन्शुरन्स जर असता तर तो आपण प्रीपेड एक्सपेंडिचर किंवा म्हणून तो असेट साईडला घेतला असता, परंतु ही आहे लायबिलिटी अनएक्सपायर्ड डिस्काउंट. ते डिस्काउंटमधून वजा करायचं आणि लायबिलिटी साईडला घ्यायचं शेड्यूल नंबर 5 मध्ये. ओके, कारण डिस्काउंट हा इन्कम आहे. एक्सपेंडिचर ज्यावेळी अनएक्सपायर्ड असेल त्यावेळी ते असेट साईडला घ्यायचं, पण इन्कम ज्यावेळी अनएक्सपायर्ड असेल त्यावेळी मात्र ती लायबिलिटी समजायची आहे, कारण ते पुढचा इन्कम आत्ता ऑलरेडी मिळाला पुढल्या वर्षाचा, त्यामुळे तो पुढल्या वर्षी दाखवला पाहिजे, पण या वर्षी दाखवल्यामुळं तो आपण लायबिलिटी साईडला घेतो. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करू. बघा, पहिल्यांदा प्रिंटिंग अँड स्टेशनरी ते घ्यायचं शेड्यूल नंबर 16 मध्ये 40,000 इथं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. त्याची अमाऊंट आहे 3,90,000. त्यानंतर नेक्स्ट दिलं इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड कुठे घ्यायचं, इंटरेस्ट एक्सपेंडेड. आता इथे शेड्यूल नंबर 13 जे आहे ते कोणतं आहे, इंटरेस्ट अर्नचं आहे. 14 ऑदर इन्कम आहे.
15वा कोणता आहे? इंटरेस्ट एक्सपेंडेड. त्यामुळे ते इंटरेस्ट पेड जे आहे ते कुठं याचं शेड्यूल नंबर 15 मध्ये अमाऊंट आहे 25,50,000. यानंतर नेक्स्ट अमाऊंट दिलेली आहे सॅलरी अँड अलाउन्सेसची 13 लाख रुपये. ती सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे, शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचं. सॅलरीज, ₹13,00,000. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे डिव्हिडंड फॉर लास्ट इयर 60,000. लास्ट इयरचा मागच्या वर्षीचा डिव्हिडंड दिलेला आहे 60,000चा, तो पेड केलेला आहे. बरोबर. तो कुठे घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ॲप्रोप्रिएशन्स दिलेले आहेत, नेट प्रॉफिटमधून आपण ॲप्रोप्रिएशन्स वजा करतो, तिथं आपण घ्यायचं डिव्हिडंड ऑफ लास्ट इयर. अमाऊंट किती दिली त्यांनी? अमाऊंट दिलेली आहे 60,000. इथं घ्यायची 60,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे प्रिमायसिस. प्रिमायसिस आहे फिक्स्ड असेट 12 लाख रुपये, ती घ्यायची फिक्स्ड असेटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश इन हँड 1 लाख रुपये, ते घ्यायचं कॅश इन हँड या शेड्यूलमध्ये. इथं आहे शेड्यूल नंबर 6. कॅश इन हँड. त्यानंतर दिलेलं आहे कॅश इन हँड किती? 1 लाख रुपये. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 2,50,000, ते घ्यायचं इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ते सुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्येच घ्यावं लागेल. 3,60,000 रुपये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. यानंतर दिलेलं आहे कॅश विथ अदर बँक 7,50,000, ते येईल शेड्यूल नंबर 7 मध्ये. बॅलन्सेस विथ अदर बँक्स. अमाऊंट किती आहे? 7,50,000. यानंतर आहे टर्म लोन्स. टर्म लोन्स आहेत ॲडव्हान्सेस, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 9 मध्ये घ्यायचं. अमाऊंट किती? 30 लाख ॲडव्हान्सेसमध्ये. टर्म लोन्स इनरला घ्यायचं कारण त्याच्यावर आहे ॲडजस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट सुद्धा ॲडव्हान्स आहे, क्रेडिट प्रोव्हाइड केलेलं आहे बरोबर कॅशमध्ये, त्यामुळे ते घ्यायचं ॲडव्हान्सेसमध्येच 60 लाख रुपये. यानंतर नेक्स्ट आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड. बिल्स परचेस करून आपण काय केलं आहे? ॲडव्हान्सेस दिलेला आहे बिल ऑफ एक्सचेंजवर, ते आहे 45 लाख रुपये, ते सुद्धा ॲडव्हान्सेस आहेत. बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड अमाऊंट आहे 45 लाख. त्यानंतर दिले लोन्स टू एम्प्लॉईज, ते सुद्धा लोन आहे. सर्व लोन्स ॲडव्हान्सेसमध्येच घ्यायचे. लोन्स टू एम्प्लॉईज 1,20,000.
ही झाली डेबिट बॅलन्सेस. त्यानंतर घ्यायचे क्रेडिट बॅलन्सेस. पहिलं आहे शेअर कॅपिटल, शेअर्स ऑफ ₹10 इच. शेअर कॅपिटल दिले. ऑथोराइज्ड एकूण कॅपिटल किती आहे? 6 लाख रुपये. म्हणजे एकूण शेअर्स किती असणार आहेत? तर 60,000 शेअर्स असणार आहेत ऑफ ₹10 इच. 60,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. 6 लाख घ्यायची आणि त्याच्या खाली घ्यायचं पेडअप कॅपिटल, ते सुद्धा किती? 6 लाखच आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड 3,60,000. ते शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. इनरला घ्यायचं अमाऊंट, कारण की त्याच्यावर करंट इयरचा रिझर्व्ह ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिपॉझिट्स दिले, करंट डिपॉझिट्स, सेव्हिंग डिपॉझिट्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स. हे सर्व डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 मध्ये घ्यायचे. तिन्हीच्या जे अमाऊंट दिलेले आहेत ते किती आहेत? 40 लाख, 51 लाख आणि 26,50,000. तर डिपॉझिट्स घेतल्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे डिस्काउंट. डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. इंटरेस्ट अर्नमध्ये घ्यायचे 15 लाख रुपये. डिस्काउंट किती आहेत? 15 लाख. आता ही अमाऊंट इनरला घ्यायची कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लास्ट इयर. लास्ट इयरचा प्रॉफिट क्रेडिट बॅलन्स आहे प्रॉफिटचं, म्हणजे ते प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती दिला आहे? 8 लाख रुपये. मग ते घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओपनिंग बॅलन्स 8 लाख. करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये ते 8 लाख ॲड करायचे, म्हणजे टोटल प्रॉफिट आपल्याला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट रिसिव्ड 36 लाख. ते घ्यायचं इंटरेस्ट अर्नमध्ये. यानंतर नेक्स्ट आहे कमिशन अँड एक्सचेंज 8 लाख. हे आहे ऑदर इन्कम, कमिशनच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळालेला आहे. त्यामुळे ते शेड्यूल नंबर 14 मध्ये घ्यायचं. यानंतर नेक्स्ट आहे कमिशन आहे 8 लाख. यानंतर नेक्स्ट आहे डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसीव्ह झालेला आहे म्हणजे तो काय आहे? इन्कम आहे. त्यामुळे ते घ्यायचं ऑदर इन्कममध्ये 25,000. यानंतर आहे बिल्स पेएबल, ती आहे लायबिलिटी. त्यामुळे ती शेड्यूल नंबर 5 मध्ये घ्यायचं 11,85,000. ते आपण कोणकोणती पुस्तकं घ्यायची ते सांगितले ना त्याची. हां बरं ठीक आहे. चालेल. आता आपण सर्व बॅलन्सेस घेतले, डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस. आणि आता आपल्याला काय करायचे? ॲडजस्टमेंट सोडवायचे. पहिलं आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट ॲज ॲट 31 मार्च 2020 अमाऊंटेड टू ₹60,000. अनएक्सपायर्ड डिस्काउंट आहे. पुढच्या वर्षीचा इन्कम यावर आत्ताच मिळालेला आहे. त्यामुळे तो काय घ्यायचा? इंटरेस्ट अर्नमध्ये डिस्काउंट लिहिला आहे त्यातून लेस करायची तेवढी अमाऊंट 60,000. काय म्हणायचं? लेस अनएक्सपायर्ड 60,000. अमाऊंट बाहेर किती?
14,40,000 हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा कुठे घ्यायचा लायबिलिटी साईडला आणि एक्सपायर डिस्काउंट. $60,000 पहिलं पण सोडवलं ॲडजस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हाइड फॉर डाउटफुल लोन्स टू बी मेड 20,000. 20,000 काय आहे, डाऊटफुल लोन्स आहेत, त्यामुळे ते लोन्समधून वजा केले पाहिजेत, कारण हे लोन्स मिळतील का नाही मिळतील हे सांगू शकत नाही, आणि त्याच्यामुळे ते लोन्समधून वजा करायचे. लोन्स आपण कुठे लिहिलेले आहेत, शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेसमध्ये. तिथे घ्यायचं लेस डाऊटफुल. अमाऊंट किती आहे, 20,000 रुपये. $30 लाखामधून 20,000 गेले, किती राहिले, 29,80,000 अमाऊंट राहील. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सीज जे आहे, इतर कॉन्टिंजन्सी आहे ही, त्यामुळे इथे द्यायची 20,000. अशा पद्धतीने आपण दोन इफेक्ट केले. आणि त्यानंतर सांगितलं आहे अप्रोप्रिएशन फॉर स्टॅट्युटरी रिझर्व. स्टॅट्युटरी रिझर्व आपल्याला काढायची, तो आपण नेट प्रॉफिटवर काढू. आणि आपण मग सर्व ॲडजस्टमेंट सोडवल्या. आता आपल्याला काय करावं लागेल, सर्व शेड्यूल्स क्लोज करायचे. कॅपिटलच्या अमाऊंट 6 लाख रुपये. रिझर्व अँड सरप्लसमध्ये काय करायचं आपल्याला, स्टॅट्युटरी रिझर्व, करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व आपल्याला ॲड करायचे. आणि त्यानंतर काय घ्यायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घ्यायचे, बरोबर. या दोन अमाऊंट घेतल्यानंतर मग आपलं शेड्यूल नंबर 2 क्लोज होईल. त्यानंतर आपल्याला शेड्यूल नंबर 3 क्लोज करायचे. त्याच्यामध्ये आहेत 40 लाख, 51 लाख आणि 26,50,000. याची टोटल केल्यावर अमाऊंट येईल 1,17,50,000. यानंतर शेड्यूल नंबर 5, त्याच्यामध्ये दोन अमाऊंट आहेत, 11,85,000 आणि 60,000, म्हणजे 12,45,000 एवढी टोटल येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल नंबर 6, कॅश इन हँड 1 लाख रुपये आहेत, त्यामुळे इथं काय 1 लाख रुपये टोटल येईल. बॅलन्स विथ अदर बँक्स सुद्धा 7,50,000 रुपये एकच अमाऊंट आहे, ती सुद्धा अमाऊंट तेवढीच येईल 7,50,000. शेड्यूल नंबर 8 मध्ये दोन अमाऊंट आहे, 2,50,000 आणि 3,60,000, असे 6,10,000 रुपये टोटल येईल. त्यानंतर ॲडव्हान्सेसमध्ये 4 अमाऊंट आहेत, 29,80,000, 60,00,000, 45,00,000 आणि 1,20,000. याची टोटल केल्यावर अमाऊंट येईल 1,36,00,000. यानंतर फिक्स्ड असेट्स एकच आहे, 12 लाख रुपयांचं. नंतर इंटरेस्ट अर्निंग दोन अमाऊंट आहेत, 14,40,000 आणि 36,00,000. अमाऊंट किती, 50,40,000. यानंतर शेड्यूल नंबर 14 मध्ये दोन आहेत, 8 लाख आणि 25,000. 8,25,000 टोटल येईल. शेड्यूल नंबर 15 चे 25,50,000. शेड्यूल नंबर 16 चे किती, 40,000, 3,90,000 आणि 13,00,000. अशा 3 अमाऊंट आहेत. या तिन्हीची जर टोटल केली त्याला बेरीज येईल 17,30,000. पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. त्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये सर्व अमाऊंट्स आपल्याला पाठवावे लागतील, बरोबर. मग शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न ची अमाऊंट किती, 50,40,000. ते आपण टाकू 50,40,000.
शेड्यूल नंबर 14ची टोटल आहे 8,25,000. त्याची टोटल किती येईल 58,65,000. शेड्यूल नंबर 15ची टोटल आहे 25,50,000. शेड्यूल नंबर 16चे आहे 17,30,000. याची जर टोटल केली तर त्याची टोटल येईल 43 लाख. तर 58,65,000 मधून 43 लाख वजा करायचे. अमाऊंट येईल 15,65,000. 15,65,000 आहे करंट इयरचा प्रॉफिट. मग करंट इयरच्या प्रॉफिटवर 25% अमाऊंट काय करायची स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करायची. म्हणजे ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह किती टक्के आहे ही आहे 25%. मागच्या सर्व एक्झाम्पलमध्ये आपण 20% एक ट्रान्सफर करत होतो, परंतु रेट बदललेला आहे आणि त्यामुळे 25% झाले. त्यामुळे आता सर्व पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं 25% अमाऊंट घ्यायची. मग 15,65,000 वर किती काढायचे 25%. ती जर काढली तर अमाऊंट येईल 3,91,250. करंट इयरचा प्रॉफिट मागच्या वर्षाचा प्रॉफिट 15,65,000 आणि 8 लाख हे टोटल केली तर 23,65,000 अमाऊंट येते. हीच अमाऊंट काय टोटलला घ्यायची 23,65,000 आणि त्यातून मग ह्या दोन अमाऊंट वजा करायची आणि तो जो बॅलन्स येईल तो आपण काय म्हणू बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ओके. 23,65,000 मधून दोन अमाऊंट वजा करायच्या 3,91,250 आणि 60,000. अमाऊंट येईल 19,13,750. ही अमाऊंट कुठे घ्यायची शेड्यूल नंबर 2 मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घ्यायचा 19,13,750 आणि ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. स्टॅट्युटरी रिझर्व्हला अमाऊंट ट्रान्सफर केली 3,91,250. ती सुद्धा रिझर्व्ह मध्ये ऍड करायची. अमाऊंट किती 3,60,000 प्लस 3,91,250 ही अमाऊंट ऍड केल्यावर अमाऊंट येईल 7,51,250. त्यानंतर मग टोटल करायची शेड्यूल नंबर 2 ची 7,51,250 प्लस 19,13,750 अमाऊंट येईल 26,65,000. ही अमाऊंट पुढे घ्यायची आपल्याला बॅलन्स शीटमध्ये घ्यायची. ओके. तर या पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला. याच पद्धतीने आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करावी लागेल. आपण बॅलन्स शीट तयार करू. बॅलन्स शीट सुद्धा या पद्धतीनेच तयार करायची. इथे काय घ्यायचं पर्टिक्युलर्स वर काय म्हणावं लागेल बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3/2020. पहिल्यांदा आपण काय घेतो
लायबिलिटीज घेतो. पहिल्यांदा घेतो कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोविंग्ज आणि अदर लायबिलिटीज. त्यानंतर आपण काय करतो, त्याची टोटल करतो. त्यानंतर घेतो आपण असेट्स, त्याच्यामध्ये घेतो कॅश अँड बॅलन्स विथ RBI. त्यानंतर घेतो कॅश विथ अदर बँक्स. त्यानंतर घेतो इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर घेतो ॲडव्हान्सेस. त्यानंतर फिक्स्ड असेट्स. शेड्यूल नंबर टाकूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑदर असेट 11 शेड्यूल. कॉन्टिंजेंट लायबिलिटीचं 12 शेड्यूल आहे, ते आपण फोटनोटला घेतो. त्यानंतर आपण काय करतो, याची टोटल करतो. त्यानंतर काय घेतो कॉन्टिंजेंट लायबिलिटी 12 शेड्यूल. या पद्धतीने आपण शेड्यूल्स तयार करतो. आता सर्व शेड्यूल्सची आपल्याला अमाऊंट ट्रान्सफर करायची. कॅपिटलची अमाऊंट आहे 6 लाख. रिझर्व्ह अँड सरप्लसची अमाऊंट आहे 26,65,000. डिपॉझिट्स आहेत 1,17,50,000. अदर लायबिलिटीज आहेत 12,45,000. बॉरोविंग्ज नाही तर डॅश येईल. त्यानंतर शेड्यूल नंबर 6ची अमाऊंट आहे 1 लाख. शेड्यूल नंबर 7ची आहे 7,50,000. 8ची आहे 6,10,000. 9ची आहे 1,36,00,000. 10ची आहे 12 लाख. 13ची आहे 50,40,000. आणि कॉन्टिंजेंट लायबिलिटीज काहीच नाही आहेत. या पद्धतीने सर्व शेड्यूल्सची अमाऊंट काय करायची, बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायची. आणि त्यानंतर काय करायचं, दोन्हीकडची करायची टोटल. दोन्हीकडची टोटल केली तरी आपलं टॅली होईल 1,62,60,000. या पद्धतीने आपली बॅलन्स शीट काय होईल, क्लोज होईल.